तर तांत्रिक बिघाड झाल्यानं मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली। मध्य रेल्वेवरील लोकल पाऊण तास सध्या उशिराने धावतेय। या पावसाचा परिणाम मध्य रेल्वेवर झालेला आहे। तांत्रिक बिघाड देखील झालेला आहे आणि मध्य रेल्वेवरील वाहतूक यामुळे विस्कळीत झालेली आहे। मध्य रेल्वेवरील लोकल ही तब्बल पाऊण तास उशिराने धावतेय। आताची महत्त्वाची बातमी, मध्य रेल्वेवरील वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे। तांत्रिक बिघाड झाला आहे, त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर याचा परिणाम झालेला आहे। ट्रेन ज्या आहेत त्या तब्बल पाऊण तास उशिराने धावत आहेत। ऑफिसेस सुटायची आता वेळ झालेली आहे। मध्य रेल्वेवरील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे, पाऊण तास ट्रेन उशिराने धावत आहेत। तांत्रिक बिघाड झाला आहे, त्यामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झालेली आहे। नेमका कुठे तांत्रिक बिघाड झालेला आहे या संदर्भात काही अपडेट सध्या समोर आलेलं नाही। मात्र मध्य रेल्वेवरील वाहतूक जी आहे ती तब्बल पाऊण तास उशिराने धावते। तांत्रिक बिघाड झालेला आहे, त्यामुळे मध्य रेल्वेवर याचा परिणाम झालेला आहे। सचिन गव्हाणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। सचिन, काय स्थिती आहे मध्य रेल्वेची? स्टेशन जवळ जी आहे ती एक लोकलच्या मध्ये तांत्रिक बिघाड झालेला होता आणि जवळपास 15 मिनिटं जी लोकल आहे कांजूर मागची जी टिटवाळ्यावरून आलेली होती ती सीएसटी कडे जाताना जवळपास 15 मिनिटं जी आहे ती स्टेशनलाच थांबून होती। त्यामुळे कुठेतरी सीएसटी कडे ज्या जाणाऱ्या गाड्या आहेत अपमार्गावरच्या त्या जवळपास अर्धा तास ते 45 मिनिटं जे आहेत ते उशिराने धावत असल्याची माहिती मिळते। सध्या आपण रेल्वेचे जे जनसंपर्क अधिकारी आहेत त्यांच्याशी देखील बोललेलो आहोत। त्यांनीच ही माहिती दिली की मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग स्टेशन जवळ जी टिटवाळ्यावरून सीएसटी कडे जाणारी जी ट्रेन होती त्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड झालेला होता आणि त्यामुळे ती ट्रेन जवळपास 15 मिनिटं जी आहे ती कांजूरमार्ग स्टेशनच्या आसपास थांबलेली होती। त्यामुळे सीएसटी कडे जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या सध्या उशिराने चालत असल्याची माहिती जी आहे ती आपल्यापर्यंत येते। धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।